बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान आपल्या त्रास करून आपल्या समाजाला, सर्व समाजाला समान हक्क दिले आणि तळागाळातल्या सगळ्या कुठल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला। त्यांचं जीवन पशुप्रमाणे होते, आज हे जीवन माणसाला माणुसकीचं जीवन मिळालं आणि आपला समाज मान सन्मानाने जगत आहे। आज स्त्री असो पुरुष असो समानतेने वागत आहे आणि समानता मिळाली आहे। आजची स्त्री आज संविधानामुळे डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील आणि बॅरिस्टर होऊन आहेत। आज मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालेले आहे। आज बाबासाहेबांनी दलित समाजाच्या स्त्रियांनी नाही तर ब्राह्मणांच्या स्त्रियांनाही अधिकार मिळाले आहे। या संविधानामुळे वारसा हक्क, आई वडिलांचा हक्क, वारसा हक्क, पतीचा विवाह झाला तरी त्यांच्या पतीचा वारसा हक्क मिळाला आहे आणि त्यांना मान सन्मानाने जीवन जगता येत आहे। आज आमच्या बाबासाहेबांमुळे त्यांना आम्ही आमच्या लष्करी बागच्या लष्करी बाग ब्रह्मा आपल्या घरी ह्या सर्व महिलांच्या तर्फे आम्ही आज संविधान दिवस यांना बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आणि तसेच आम्ही ब्रह्मा आपल्या घरी या युनिटमधून आम्ही महिला उपाध्याच्या प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो संविधान चौकामध्ये। कारण आजचा दिवस 26 नोव्हेंबर 1956 बाबासाहेबांनी हे संविधान घेऊन संविधान दिलेलं आहे, पण ते 26 जानेवारी 1950 रोजी ते आपल्याला लागू करण्यात आलेलं आहे आणि त्या संविधानामुळे आज आम्ही सर्व स्त्री पुरुष समान हक्क आम्हाला मिळालेला आहे। बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बहुत परिश्रमाने संविधान लिहिलं आणि तळागाळातल्या लोकांना सर्वांना एक समानतेचा अधिकार दिला। त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवर, आर्थिक पातळीवर, सामाजिक पातळीवर सर्वांना एक सारखा न्याय मिळाला, मतदानाचा हक्क मिळाला। कारण तो एक छोटा गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, सर्वांना मतदानाचा एकच अधिकार आहे। कारण तो श्रीमंत असो या गरीब असो, डॉक्टर असो या वकील असो। आणि या संविधानामुळे आम्ही स्त्रिया, सर्व तळागाळातल्या स्त्रियांना एक समानतेचा अधिकार मिळालेला आहे। जर श्रीमंत स्त्री जर ती एका उच्च पदावर आहे, IAS आहे, त्याला तरी पण तिला तेच वेतन राहणार आणि एक गरीब घरची स्त्री जरी ती IAS पदावर राहील तरी पण तिला वेतन सारखंच आहे। हा बाबासाहेबांनी एक समानतेचा अधिकार दिला आहे आणि या समानतेच्या अधिकाराने आज स्त्रिया राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचले। आज कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे। आणि बाबासाहेबांचं संविधान हे संविधान नाही तर एक भारताचा एक आत्मा आहे, भारताचा एक सर्वोच्च कायदा आहे। हा संविधान बाबासाहेब आणि संविधानाचा सन्मान म्हणजेच बाबासाहेबांचा संविधान। आणि ज्या बाबासाहेबांनी एवढ्या तळागाळांनी जे संविधान दिलं त्याच्यामुळे प्रत्येक एकाही देशाचं संविधान नाही। कारण एवढ्या देशात एक संविधान आजच्या स्थितीमध्ये एक भाऊ, एका घरामध्ये 2 भाऊ असतात तरी पण ते काही काळ टिकून राहू शकत नाही, 1 वर्ष सुद्धा टिकून राहू शकत नाही। पण
75 वर्ष झाले आमच्या संविधानाला. 75 वर्ष एका 75 वर्षाच्या संविधानामध्ये इतर समाजाला जोडून ठेवणं हे फक्त आमचं हे संविधान करत आहे आणि हे सर्व या संविधानामुळे होत आहे. आणि या संविधानाचे सर्व श्रेय हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. ते महामानव आहेत की या त्या महामानवासारखा एकही महामानव या पृथ्वीवर या धर्तीवर होणारे नाही आणि होऊ शकतही नाही. आणि आम्ही प्रत्येक वर्षी संस्थान उद्यान तसेच लष्करबाग आम्ही युनिटमधून आम्ही प्रत्येक वर्षी बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरता आम्ही संविधान चौकामध्ये येत असतो. आणि मी या संविधान दिनानिमित्त सर्वांना सर्व भारतवासियांना संविधानाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. जय